2019चं वर्ष जर सोडलं तर असं एकही वर्ष नाही की त्या ठिकाणी प्रीमियम घेतला त्यापेक्षा प्रीमियम जास्त नुकसान भरपाई दिली झालेलंच नाही. मग ह्या मोठे प्रश्न आहेत. पण तो गाजतो काय आमच्याकडे जास्त थोडं अवेअरनेस आहे किंवा आम्ही जास्त सगळेच भांडतो लोकप्रतिनिधी ते असतील आम्ही असतील त्यामुळं चर्चेला जातो. त्यांच्या बाजूने सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं हे कुठेही टिकत नाही. आम्ही आता बघतोय तुम्ही बघताय की सुप्रीम कोर्टापर्यंत गेले सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन देखील आम्हाला पैसे मिळाले नाही. प्रश्न उस्मानाबाद पुरताच काय एवढा गाजतो आहे हे मला कळत नाही की सगळ्या जिल्ह्यामध्ये असं उस्मानाबादचा काय नक्की प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम फक्त उस्मानाबाद पुरताच नाही पूर्ण महाराष्ट्राचा आणि पूर्ण देशाचा आहे. आपण महाराष्ट्राचा विचार करायला गेलं 2016 ही पंतप्रधान पीक विमा योजना नव्यानं लागू झाली. याआधी फक्त सरकारी कंपन्या होत्या. 16 पासून खाजगी कंपन्या आल्या. 16 पासून 22 पर्यंत आपण जर बघितलं की महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार आणि शेतकरी असे म्हणून जवळपास 28,000 कोटी रुपये प्रीमियम भरला गेला विमा कंपन्याला. आणि एवढं नुकसान दरवर्षी होत असताना देखील फक्त कंपन्यांनी जे प्रीमियम पोटी म्हणजे नुकसान भरपाई पोटी दिलेले पैसे आहेत ते फक्त 15,000 कोटी आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून एकट्या ह्या कंपन्यांनी 13 ते 14,000 कोटी रुपये कमवले निव्वळ नफा. आणि ह्यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे 2019चं वर्ष जर सोडलं तर असं एकही वर्ष नाही की त्या ठिकाणी प्रीमियम घेतला त्यापेक्षा प्रीमियम जास्त नुकसान भरपाई दिली झालेलंच नाही. मग ह्यातून लक्षात काय येतं की 2019 हे निवडणुकीचं वर्ष होतं. निवडणुकीच्या वर्षातच फक्त कंपन्यांना सरकारने विमा द्यायला भाग पाडलं. म्हणजे निवडणुकीच्या दरवर्षी निवडणुका आल्या असल्या तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल. म्हणजे हे चालवतोय कोण विमा कंपन्या कंट्रोल कोणाचा आहे. 4 वर्ष लुटायचं आणि निवडणुकीच्या वर्षात पैसे द्यायचे आणि जे सत्ताधारी आहेत त्यांनी म्हणायचे आम्ही कसा विमा मिळवून दिला किती मदत मिळवून दिली शेतकऱ्यांना. ह्याच्या बाबतीत सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ही योजना आपण बघतोय की गुजरातला अख्ख्या देशातलं सगळं वरवडून नेलं जातं. कसं काय ते आपले उद्योग असतील बाकीच्या सगळ्या गोष्टी विमा कंपन्या द्यायचं. गुजरातला सगळ्या चांगल्या गोष्टी नेल्या जातात. म्हणजे पंतप्रधानांच्या स्वतःच्या नावची योजना आहे. ही योजना गुजरातमध्ये का नाही ह्याचा आपण विचार केला पाहिजे महाराष्ट्रात. जर चांगली असती किंवा शेतकऱ्यांची जायची असती तर गुजरातमध्ये निश्चितच राहिली असती. गुजरातून बाहेर पडले या योजनेत बाहेर पडले का पडलं गुजरातमध्ये. ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे का खाजगी कंपन्यांसाठी आहे हे आकडेवारून दिसून येते. अजून पण आपण जेवढा प्रीमियम भरतो आणि शेतकऱ्यांना मदत दुसरी देतो. आता बाकीच्या जिल्ह्यात पण खूप मोठे प्रश्न आहेत. पण तो गाजतो काय आमच्याकडे जास्त थोडं अवेअरनेस आहे किंवा आम्ही जास्त सगळेच भांडतो लोकप्रतिनिधी ते असतील आम्ही असतील त्यामुळं चर्चेला जातो.